नमस्कार मित्रांनो. जून 2026 पासून ते जवळ-जवळ जून 2027 हा जो काळ आहे, हा गुरूचा कर्क राशीचा राशी भ्रमणाचा कालावधी आहे. हा कालावधी तुमच्या आयुष्यात सर्वात वेगवान असा कालावधी नसेल, पण सर्वात जास्त शिकवण देणारा काळ मात्र नक्कीच असणार आहे. गेले काही वर्ष तुमच्यापैकी अनेकांनी संघर्ष पाहिला आहे. कधी पैशासाठी, कधी नात्यांसाठी, कधी मानसिक तणावासाठी आणि कधी स्वतःच्याच निर्णयांच्या परिणामासाठी सुद्धा. अनेक वेळा तुम्हाला असं वाटलं असेल, की मी एवढी मेहनत करतो आहे, पण माझ्याच वाट्याला अडथळे का बरं? मी धाडसी आहे, मी जोखीम घेतो, पुढाकार घेतो, मग यश माझ्यापासून दूर का जात आहे? मेष राशीचा स्वभावच असा असतो, की वाट पाहणं, ताटकळत बसणं त्यांना फारसं जमत नाही, आवडत नाही. त्यांना प्रत्यक्ष कृती करायला आवडते, रिझल्ट ओरिएंटेड असतात. निर्णय घ्यायला आवडतात, जीवनाला भिडायला आवडतं. पण या संपूर्ण वर्षात नशीब तुम्हाला एक वेगळीच शिकवण देणार आहे. ती म्हणजे प्रत्येक लढाई धावून जिंकता येत नाही. काही लढाया थांबून विचार करून जिंकाव्या लागतात. या वर्षात तुमच्या आयुष्यात जे प्रश्न निर्माण होतील त्यामागे बाहेरची माणसं कमी, परंतु तुमची घाईच जास्त कारणीभूत ठरणार आहे. म्हणूनच सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या क्षणी मन म्हणेल आत्ता लगेच निर्णय घे, त्याच क्षणी स्वतःला थोडंसं थांबवा. कारण या वर्षातील सर्वात मोठा शत्रूंकडून नाही, तर चुकीच्या निर्णयांबद्दल आहे. आर्थिक बाबतीत विचार करायचा झाला तर हे जे वर्ष आहे ते खर्च वाढवणार नाही. अर्थात हे वर्ष जून 2026 ते 2027 या दरम्यानचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर हे जे संपूर्ण वर्ष आहे ते खर्च तुमचा वाढवणार नाही. या दरम्यान अनेक खर्च समोर येऊ शकतात, ज्याची कल्पनाही तुम्ही केलेली नसेल. घरासाठी खर्च, दुरुस्तीसाठी खर्च, वाहनासाठी खर्च, आरोग्यासाठी खर्च, मुलांसाठी खर्च किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी अचानक करावा लागणारा खर्च. कधी-कधी पैसा जातो, पण त्यातून समाधान मिळतं. पण या काळात काही खर्च असेही होऊ शकतात, ज्याच्यानंतर मनात एकच विचार येईल, की हे टाळता आलं असतं तर? म्हणून पैशाच्या बाबतीत भावना आणि व्यवहार वेगळे ठेवा. कोणी जवळच्या व्यक्तीने मदत मागितली, कोणी मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं, कोणी गुंतवणुकीची आकर्षक योजना घेऊन येईल. पण प्रत्येक प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी माहिती घ्या. विशेषतः ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने आर्थिक बाबतीत जास्त सावध राहण्याचे आहेत. नोव्हेंबर महिना तर विशेष महत्त्वाचा दिसतो. या काळात अगदी छोटी आर्थिक चूक मोठा परिणाम देऊ शकते. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अत्यंत सावध राहा. आज घेतलेले कर्ज उद्याच्या स्वप्नांवर ओझं ठरू शकते. मेष राशीच्या लोकांना अनेक वेळा वाटतं, मी मेहनती आहे, मी कमावू शकतो, मी फेडू शकतो आणि बऱ्याच वेळा ते खरंही असतं. कारण प्रत्येक परिस्थिती आपल्या नियंत्रणात मात्र नसते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून ज्या गोष्टीविषयी काम होऊ शकतं, त्या गोष्टींसाठी कर्ज घेऊ नका. वास्तू, घर, जमीन, कुटुंब हे विषय या संपूर्ण वर्षात वारंवार समोर येऊ शकतात. काही जण नवीन घराचा विचार करतील, काही जण घर बदलतील, काही जण नूतनीकरण करतील, तर काही जण कुटुंबासाठी मोठे निर्णय घेतील. या सर्व गोष्टी खरं तर चांगल्याच आहेत, पण घाई करू नका. कागदोपत्री, व्यवहार, अटी, आर्थिक क्षमता सर्व काही तपासून मगच पुढे जा. करिअरच्या बाबतीत हे वर्ष फार काही वाईट नाही, पण फार धाडसी प्रयोग करण्यासही योग्य नाही. अनेक वेळा तुम्हाला वाटेल, आत्ता काहीतरी मोठं करायला हवं. नोकरी बदलावी, व्यवसाय बदलावा, नवीन भागीदारी करावी. पण प्रत्येक संधी खरंच संधीच असते असं मात्र नाही. विशेषतः डिसेंबरनंतर मोठे निर्णय घेताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. कारण त्यावेळी दिसणारे चित्र हे पूर्णपणे दिसणारं नसेल, चित्र वेगळंही असेल. काही माहिती तुमच्यापासून लपवलेली असू शकते, काही लोक त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करू शकतात. म्हणून
प्रत्येक गोष्ट पडताळून पहा. नोकरी करण्यासाठी तर काही वेळा वरिष्ठांशी त्यांचे मतभेद होऊ शकतात. तुमचं म्हणणं योग्य असेलही, पण ते मांडण्याची पद्धत मात्र चुकीची असू शकते. लक्षात ठेवा, या संपूर्ण वर्षात शब्दामुळे होणारे नुकसान पैशामुळे होणाऱ्या नुकसाना इतकंच मोठं असू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागात बोललेलं वाक्य महिन्यांचे संबंध खराब करू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करताना आणि नवीन लोकांवर विश्वास ठेवताना दोनदा विचार करा. जे खूप गोड बोलतात ते नेहमीच आपले असतातच असं नाही, आणि जे तुमच्याशी असहमत असतात ते नेहमीच शत्रू असतात असंही नाही. नातेसंबंधाचा विचार केला तर हे वर्ष तुमची परीक्षा घेऊ शकतं. विशेषतः प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या अपेक्षा तपासून पाहायला हव्यात. काही वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडून जे अपेक्षा करतो ते तिला शक्य नसतं. मग निर्माण होतात गैरसमज, आणि गैरसमज वाढले की अंतर वाढायला वेळ लागत नाही. या काळात हट्टीपणा टाळा. मीच बरोबर हा विचार नात्यांमध्ये नुकसान करू शकतो. विशेषतः नोव्हेंबरच्या आसपास ब्रेकअप, विभक्त राहणे, मोठे वाद किंवा नात्यातील अंतर, अशा घटना काही व्यक्तींच्या आयुष्यात दिसू शकतात. म्हणून सुसंवाद जिवंत ठेवा. विवाहित व्यक्तींनी कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. लहान सहान गोष्टीवरून वाद वाढवू नका, कारण या काळात घरातील मानसिक वातावरण तुमच्या प्रगतीवर थेट परिणाम करू शकतं. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. अतिश्रम टाळावा. वेळेवर तपासण्या करावा आणि मानसिक तणाव कमी ठेवा. काळजी घेतली तर चिंता कमी करण्यासारखं काही नाही, पण निष्काळजीपणा मात्र टाळा. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष मेहनतीचं आहे. काहींना अपेक्षित यश उशिरा मिळेल. काहींना वाटेल की मी इतका अभ्यास करतोय तरी निकाल मनासारखा का लागत नाही. पण हार मात्र मानू नका. खरं तर तुमचा स्वभावच नाहीये. हा काळ पाया मजबूत करण्याचा आहे. आजची मेहनत उद्याचं यश तयार करणार आहे. विशेषतः नोव्हेंबरच्या आसपास अभ्यासात एकाग्रता हळूहळू कमी झाल्यासारखे वाटेल. पण विचलित होऊ नका, कारण तुमचं मन विचलित होऊ शकतं, चुकीच्या संगतीचा प्रभाव पडू शकतो, किंवा एखाद्या अवास्तव स्वप्नामागे वेळ वाया जाऊ शकतो. यापासून सावध राहा. आरोग्याचा विचार केला तर मानसिक तणाव, झोपेतील व्यत्यय, ऍसिडिटी, रक्तदाबातील चढ उतार किंवा थकवा, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शरीर अनेकदा संकेत देतं आणि आपण ते दुर्लक्षित करत असतो. या वर्षात शरीराचे संकेत ऐका. मेष राशीच्या मित्रांनो, या संपूर्ण वर्षाचा खरा विषय पैसा तर नाहीच आहे, नोकरीही नाही, प्रेम नाही, तर निर्णय आहे. कारण तुमच्या आयुष्यातील बहुतांश घटना तुम्ही कोणता निर्णय घेता यावर अवलंबून असते. योग्य विचार करा, योग्य निर्णय घ्या, तर अनेक संकटे टळतील. चुकीचा निर्णय तर छोटा प्रश्नही मोठा होऊ शकतो, आणि तुमचं जे मन आहे ते हळूहळू अस्थिर होताना दिसेल. एक गोष्ट मात्र खरी की फेब्रुवारी 2027 नंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येते आहे असं वाटू शकेल. पुढचे मार्ग दिसू शकतील. ज्या गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटत होत्या त्या पुन्हा नियंत्रणात यायला लागतील. शेवटी या संपूर्ण वर्षासाठी एकच मंत्र लक्षात ठेवा. वेग कमी करा, विचार वाढवा. अहंकार कमी करा, निरीक्षण वाढवा. आणि प्रत्येक मोठा निर्णयापूर्वी स्वतःला विचारा की मी हा निर्णय भावनेतून घेतोय की विचारातून. आणि एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकतं. मेष राशीच्या मित्रांनो, हे वर्ष तुमच्यासाठी धावपळीचं नाही तर परिपक्व व्हायला हे तुम्हाला वर्ष शिकवणार आहे. आणि अनेक वेळा परिपक्वता हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. धन्यवाद.